मोकळ भारतीय खाद्यसंस्कृतीमधला महाराष्ट्रीयन न्याहारीचा 150 वर्षापूर्वीचा पदार्थ आहे की तो खास करून दिवाळीनंतर थंडीमध्ये गरमागरम नाश्त्यासाठी बनवला जातो। नमस्कार यूट्यूब फॅमिली, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सुपशास्त्रामध्ये, म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकामध्ये। मोकळ हा एक आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधला 150 वर्षापूर्वीचा असा एक पदार्थ आहे की हा पदार्थ दिवाळीनंतर खास करून न्याहारीसाठी थंडीमध्ये गरमागरम असा खाण्यासाठी बनवला जायचा। पहा कशापासून बनवली जायची आणि कशा पद्धतीने योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत बनवली जायची हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण हा भारतीय खाद्यसंस्कृतीमधला 150 वर्षापूर्वीचा न्याहारीचा पदार्थ मोकळ जर शिकायचा असेल, ते पण योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत, तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुक अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 3 नोव्हेंबर 2025। आज सोमवार आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधला 150 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रीयन न्याहारीचा पदार्थ मोकळ। चला रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथमतः कढईमध्ये तेल घालायचं। कढई गॅसवरती तापत ठेवायची, गॅस सुरू करायचा आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची। तेल तापलं की या तेलामध्ये फोडणीला अर्धा बेबी टेबलस्पून मोहरी, जिरं तसेच 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची। नंतर 2 बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये या तेलामध्ये फोडणीला घालायचा आणि चांगला असा परतून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 सेकंद चांगला परतून घ्यायचा। हा कांदा 3 ते 4 सेकंद परतताच याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। त्यामध्ये अर्धा बेबी टेबलस्पून हळद घालायची। पुन्हा हा कांदा परतून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला अर्धा पोहे खाण्याचा चमचा जो असतो तो अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर याच्यामध्ये घालायची। नंतर अर्धा चमचा गोडा काळा मसाला याच्यामध्ये घालून चांगला असा हा कांदा एक अर्धा सेकंद पुन्हा परतून घ्यायचा। नंतर यामध्ये 1 वाटीभर अशी चांगली ही चकलीची भाजणी घालायची। आता ही चकलीची भाजणी या तेलामध्ये जवळजवळ अर्धा सेकंद अशा पद्धतीने, अर्धा ते 1 सेकंद अशा पद्धतीने मंद गॅसवरती चांगली अशी परतून घ्यायची आहे। पहा आता याच्यामध्ये ताक घालायचं आहे। तर यामध्ये ताक जेवढी आपण भाजणी घेतलेली आहे तेवढंच ताक ह्याच्यामध्ये घालायचं आहे। 1 वाटी भाजणीला 1 वाटीच ताक ह्याच्यामध्ये घालायचं। पण हे ताक एकदम नाही घालायचं, हे ताक थोडं थोडं करून असं 2 ते 3 वेळा घालायचं। पहिल्यांदा हे ताक घातल्याच्या नंतर पुन्हा ही मोकळ आहे ही परतून घ्यायची अर्धा सेकंद। पुन्हा एक अर्ध्या सेकंदाने दुसऱ्यांदा हे ताक घालायचं। नंतर पुन्हा अर्धा सेकंद परतून घ्यायचं। पुन्हा अर्ध्या सेकंदानंतर हे ताक ह्याच्यामध्ये घालायचं आणि चांगली अशी ही मोकळ एकजीव करून घ्यायची आहे। चांगली अशी अर्धा 1 सेकंदभर अशी परतून घ्यायची। अशा पद्धतीने या अंतरानेच हे ताक ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा ही मोकळ चांगली अशी अर्धा 1 सेकंदभर परतून घ्यायची। आता यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे। तर आपण जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्या पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचाभर मीठ ह्याच्यामध्ये सैंधव मीठ आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा ही मोकळ 1-2 सेकंद मंद गॅसवरती चांगली परतून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील ही चकलीच्या भाजणीची मोकळ अगदी 150 वर्षापूर्वीची आहे। आता यामध्ये आपल्याला निवडून धुवून चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर वरतून चांगली अशी पेरायची आहे। जेवढी कोथिंबीर तुम्ही ह्याच्यामध्ये घालताल ना तेवढी उत्कृष्ट लागते। पहा तर आता आपण ह्याच्यामध्ये छान चांगली कोथिंबीर चांगली निवडून धुवून चिरून यामध्ये घातली। पुन्हा एक अर्धा सेकंदभर ही चांगली मोकळ आपण परतून घेतली। आता एकदम मंद गॅस करायचा, यावरती झाकण ठेवायचं आणि 8 मिनिटं ही जी चकलीच्या भाजणीची मोकळ आहे ना 8 मिनिटं मंद गॅसवरती चांगली अशी शिजून द्यायची। गॅस बंद करायचा आणि पाऊण तास गॅस बंद करून ह्या चकलीच्या भाजणीच्या मोकळला दम येऊन द्यायचा आहे आणि पाऊण तासानंतर याच्यावरचं झाकण काढायचं। तर पहा आपण 7 ते 8 मिनिटं ह्या चकलीच्या भाजणीची मोकळ झाकण ठेवून शिजून दिली। पाऊण तास चांगला बंद गॅसवरती हिला दम येऊन दिला आणि नंतर ह्याच्यावरची झाकण काढलं तर पहा मस्त अशी ही आपली चकलीच्या भाजणीची मोकळ अगदी मोकळी झालेली आहे।
मस्त अशी होती. आणि विशेषतः एक सांगू का, ही चकलीच्या भाजणीची मोकळ आहे ना 2 दिवस आरामशीर सहज अशी राहते. 150 ते 200 वर्षापूर्वीची जी आपल्या भारतीय खाद्य संस्कृती होती पहा, त्यामध्ये ना दिवाळी झाल्याच्या नंतर असा पदार्थ बनवला जायचा चकलीच्या भाजणीपासून. चकलीच्या भाजणी उरली की सकाळच्या नाश्त्यासाठी न्याहारीसाठी असा पदार्थ बनवला जायचा. थंडी भरपूर असायची, त्यामुळे भूक अशीही लागते पहा थंडीच्या दिवसात. तेव्हा अशा पद्धतीची ही चकलीच्या भाजणीची मोकळ बनवली जायची आणि ही मस्त अशी गरमागरम सर्व करायची. खूपच उत्कृष्ट अशी ही चकलीच्या भाजणीची मोकळ होते. आणि एक सांगू का, ह्या चकलीच्या भाजणीच्या मोकळीपासून अजून बरेच 3-4 पदार्थ आपल्याला बनवता येतात. ते पण मी तुम्हाला पुढे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये, कुकिंग व्हिडिओमध्ये सांगणार आहे, शेअर करणार आहे तुमच्यासोबत. पण प्रथमतः म्हणलं ह्या चकलीच्या भाजणीची जी मोकळ आहे ही तुमच्यासोबत शेअर करावी. तर पहा, अशा पद्धतीने आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधला 150 वर्षापूर्वीचा हा न्याहारीचा म्हणजेच आपल्या नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे. हा पदार्थ दिवाळी झाल्याच्या नंतर थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी नाश्त्यासाठी असा बनवला जायचा. तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा 150 वर्षापूर्वीचा आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधला न्याहारीचा पदार्थ? आवडला का तुम्हा सर्व? तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला न्याहारीचा पदार्थ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा न्याहारीचा पदार्थ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल @रुटीन कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि असेच मस्त चमचमीत, झणझणीत, योग्य प्रमाणबद्ध आपले भारतीय खाद्य संस्कृतीमधील नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला शिकता येतील आणि यांचा स्वादही घेता येईल. तसेच जेवणामध्ये नाश्त्यासाठी डब्याला काय करावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.